खासदार अमोल कोल्हेंना पाडणारच असं विधान अजित पवारांनी केल्यानंतर अमोल कोल्हे विरुद्ध अजितदादा गट असा वाद चांगलाच रंगलाय। आता अमोल कोल्हेंनी अजित पवारांची फसवणूक केल्याचा आरोप हसन मुश्रीफांनी केलाय। तर निष्ठा जपली याला फसवणूक कशी म्हणता येईल असा प्रतिसवाल अमोल कोल्हेंनी केलाय। अमोल कोल्हेंनी मला वाटतं दादा कुठे दुखावलेले आहेत, म्हणजे दादांची काहीतरी फसवणूक झाली असावी असं मला वाटतंय। अमोल कोल्हे यांनी आम्हा सगळ्यांनाच पुढची निवडणूक मी लढवणार नाही, माझा जो व्यवसाय आहे म्हणजे ते हिरो म्हणून ते काम करतायत त्याच्यावर फार मोठा परिणाम होतोय, कारण माझ्यावर राष्ट्रवादीचा शिक्का बसलेला आहे पवारांचा, त्यामुळे माझं व्यक्तिगत त्या क्षेत्रामध्ये फार मोठं नुकसान झालं आहे हे अनेकदा तिने आमच्यासमोर सांगितलेलं आहे आणि मी पुढच्या वेळेला निवडणुकीला राहणार नाही हे सुद्धा सांगितलं आहे आणि त्यांनी जरी खोटं असलं तर सांगावं। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो एक विश्वास टाकला, जो विश्वास ठेवला, माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाला देशातल्या संसदेमध्ये खासदार म्हणून पाठवलं, या कृतज्ञतेमध्ये या निष्ठेला जपणं आपण फसवणूक म्हणत असाल तर मला बहुतेक निष्ठा या शब्दाचा नवीन शब्दकोशातला अर्थ शोधावा लागेल।